नमस्कार. तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपल्याला इंटरेस्टिंग अशी गोष्ट पाहायला मिळणार. ती म्हणजे अर्णवच्या फोनवरती ज्या ठिकाणी मोबाईल रिपेरिंगला दिलेला होता तिथला कॉल आलेला असतो मोबाईल रिपेरिंग झाला आहे ते सांगण्यासाठी. पण झाली गोष्ट अशी की तो मोबाईल कॉल उचलला गुपचूप राकेशला माहिती मिळवायचीच होती. त्याला कळलेलं होतं की यांनी काहीतरी लपवले, ते शोधून ते भेटत नसतं. तर त्याने तो कॉल उचललेला असतो आणि तो त्या कॉलवरती बोलू लागतो. आणि तिथे बोलताना त्याला समजतं की मोबाईल रिपेरिंगला दिला आहे, तो रिपेअर झाला आहे हे समजल्या तो लगेचच तिथे आता हुशारी दाखवू लागतो की मोबाईल रिपेरिंग झाला आहे तर तुमचा मोबाईल तुमचा याचा ॲड्रेस द्या, मी तिथे येणार घ्यायला. तर तो म्हणतो की तुम्ही आले होते मोबाईल द्यायला. तर तो म्हणतो नाही, मी ड्रायव्हरला पाठवतो आहे, तर त्याच्यासाठी मला तुमचा ॲड्रेस हवा आहे. असं म्हणत त्याने तिथनं ॲड्रेस मिळवलेला असतो आणि मग तो तिथे निघालेला असतो मोबाईल घेण्यासाठी. त्याला आता इतकी मोठं घबाड हाती लागले, त्याची तर जी गोष्ट शोधत होता ती गोष्ट त्याच्या हातातच येऊन पडलेली असते. आता पुढे आपल्याला हे पाहायला मिळेल की रूम सगळी इथे ईश्वरीने आवरलेली असते, कारण त्या रूमचा सगळा नकाशाच बदलून टाकलेला असतो त्या राकेशने. आता इथे छान प्रकारे घड्या जमेल तशा अर्णवने घातलेल्या असतात आणि थोड्याफार ईश्वरीने घातलेल्या असतात. ती म्हणते कसं वाटते रूम मी छान केली ना बरोबर. अर्णवला विचारत असते. अर्णव तिला म्हणू लागतो तू काय इरिटेट करते, केली तर केली ना, कशाला एकच गोष्ट 4 वेळा मला विचारत आहे. आता काम सोडून तुझ्या ह्या सगळ्या गोष्टीच मी पाहत बसू का. तर ईश्वरी मुद्दाम इकडचे तिकडचे विषय काढते. आता सगळं सेट केलं आहे, व्यवस्थित लावलं आहे, ही तुमची जागा ती माझी जागा असं सगळं बोलणं चालू असताना तिथे ना आकाश येतो. आकाश का आला म्हणून सगळेजण बघू लागतात. तर आकाश सांगू लागतो दादा तुझा मोबाईल हॉलमध्ये राहिला होता. तर हॉलमध्ये तुझ्या मोबाईलवर मी पाहिलं की 3 मिस कॉल आलेले आहे. तर इथे मिस कॉल म्हटल्या लगेचच अर्णव म्हणतो कोण असेल एवढा 3 वेळा मिस कॉल आला आहे. तर आकाश म्हणतो मला तर नाही माहिती, बघ तर तू कोण आहे, अननोन नंबर आहे. तर अर्णव लगेचच फोन घेतो, त्याच्यात पाहू लागतो आणि मोबाईल रिपेरिंगवाल्याचा असं म्हणतो. आकाश म्हणतो मोबाईल रिपेरिंग, कोणाचा मोबाईल रिपेरिंगला टाकला आहे तुम्ही, तुमचा मोबाईल खराब झाला आहे का. तर इथे लगेच विषयांतर ईश्वरी करू लागते की माझ्या आईचा मोबाईल होता तो रिपेरिंगला टाकला आहे, तर त्याचा कॉल आहे असं म्हणत ती विषय बदलते. तर इथे आता लगेचच कॉल करून अर्णव विचारू लागतो की काय झालं. तर त्यांच्या अगोदर तिथे जाऊन पोचलेला असतो राकेश पोचल्यानंतर तो म्हणतो की हा मोबाईल कोणालाही द्यायचा नाही असं सांगितलेलं होतं. तर तुम्ही आलाय, थांबा मी एकदा फोन करून पुन्हा कन्फर्म करतो. आता तो माणूस पुन्हा एकदा फोन लावू लागतो की तुमचा ड्रायव्हर इथे मोबाईल घ्यायला आला असं सांगण्यासाठी. तर राकेश त्यांना ना सांगत असतो नका करू की त्यांनी मला पाठवलं मी आलो आहे. पण तो माणूस ऐकतच नाही. त्याने आता थेट फोन लावलेला असतो अर्णवला तो कॉल गेल्यानंतर अर्णव त्यांना म्हणू लागतो कोणता ड्रायव्हर कसला, मी कोणालाही तुमच्याकडे पाठवलेलं नाही आहे आणि मोबाईल मी आल्याशिवाय कुणाला देऊ नका. आणि तो फोनवर बोलत असतो, त्याच्या हातामध्ये मोबाईल असतो. तुमचा ड्रायव्हर हा मोबाईल घ्यायला आला आहे, तर तो मागतोय काय करू. तर बघता तो मोबाईल त्या व्यक्तीने त्याच्या हातातनं खेचून घेतला राकेशने आणि तो घेऊन फरार पण झाला. इथे तो सांगेपर्यंत तो म्हणतो की तुमचा ड्रायव्हर माझ्या हातातनं मोबाईल घेऊन पळाला आहे. तर ही गोष्ट त्याच्या पण लक्षात येते की हा तर चोरच निघाला आहे वाटतं, हा मोबाईल घेऊन पळाला आहे असं म्हणू लागतो. अर्णव इकडे घाबरून जातो की आपल्या इतकी मेहनत करून आपण जो पुरावा मिळवला होता, जो मोबाईल मिळवला होता, तो आता चोरीला गेला आहे. कारण त्या दुकानातनं त्या व्यक्तीने तो मोबाईल चोरला आहे हे लक्षात येतं. तर कोणी करू शकतं हे असं. लगेच ईश्वरी म्हणते मला तर 100% गॅरंटी हे काम ना राकेशच असणार. आता खाली येतात. खाली ना डोहाळे जेवणाची इतकी रगड तयारी पाहिलेली असते ना, छान प्रकारे सजावट वगैरे चालू असते, सगळेजण आपापल्या कामात मग्न असतात. तर इथे मामांना इथे हा विचारतो अर्णव तुम्ही राकेशला पाहिलं का. तर तो म्हणतो हां त्याच्या खोलीतच आहे, तो कुठे नाही गेलेला. अंजलीसाठी डब्बा घेऊन गेलेला होता, आता तो आला आहे त्याच्या खोलीत आहे असं सांगितलं जातं. तर काय काम आहे हे आता मामा विचारत असतात, पण अर्णव डोळ्यांनी खुणवतो मामाला की महत्त्वाचं आहे थोडंसं. तर त्याच्या खोलीत तो आता जाऊ लागतो आणि मामा आता काहीच बोलत नाही. इथे आजीला मात्र डाऊट येतो की हा अर्णव असं विचित्रसारखं का वागतोय, त्याचं वागणं मला जरा विचित्रच वाटते. अरे तू जावई बापू डब्बाच तर घेऊन गेले होते, आले पण आणि असतील रूममध्येच, कोणी नाही पाहिलं त्यांना अजून, पण एकदा आपण रूममध्ये जाऊन चेक करूया ना असं हट्ट आता ईश्वरी करू लागते. मामांना खानाखुणा कळलेले असतात, मामा पण जा म्हणून खुणवत असतात. आजीला मात्र काहीच कळत नसतं. आजी विचारत असते काय काय काय. आता इथे कितीतरी वेळ दार वाजवत असतो अर्णव. इतक्या वेळा दार वाजवूनही
कोणीही दार उघडत नाही हे त्याच्या लक्षात येतं. त्याला तोडून टाकावं की काय असं वाटू लागतं. दरवाजाला जोरात धक्का देणार त्याच अगोदर आतनं दरवाजाची कडी खोलली जाते आणि लगेचच इथे राकेश येतो टॉवेल आणि बन्यांवरती आणि म्हणू लागतो, अरे काय एवढं दरवाजा वाजवतोय, मी तर माझ्या बाथरूममध्ये होतो, आंघोळ करायला गेलेलो, तुम्ही मला तर आंघोळ पण करू देत नाही. नक्की तुमच्या दोघांच्या मनात चाललं तरी काय, शिस्त आहे तरी काय, असे तोही प्रश्न विचारू लागतो. उलटपालट तोही बोलू लागतो. आणि इथे अर्णव आणि ईश्वरी प्रश्नात पडते की आपण तर याच्यावर डाऊट घेतो आहे आणि हा घरात आंघोळ करत बसला आहे, खरंच आंघोळ करतो आहे की नाही हे पाहण्यासाठी आता तो म्हणतो, या माझ्या खोलीत या, मी बघा बाथरूममध्ये होतो की नाही, माझे कपडे इथे आहे, नाहीतर एक काम कर, तूच मला आंघोळ घालतोस का, असं म्हणत राकेश इथे उलटपालट बोलू लागतो अर्णवला. आणि अर्णव मात्र आता काहीच बोलू शकलेलं नसतो, त्याला काहीच बोलताही आलेलं नसतं. तर अर्णवचं हे वागणं आजीला फारच विचित्र वाटतं आणि आजी इथे अर्णवला रागावू लागते की तू हल्ली न जावई बापूंशी जरा विचित्र वागायला लागला आहे, त्याचं कारण तरी काय. तर तो सांगू लागतो, अगं नाही काही, मला ना आनंद झाला होता, आपल्या ताईला सुट्टी मिळते आणि त्यात तिला उद्या आपण घरी आणणार आहे हॉस्पिटलमधनं, मला असं वाटलं की मी पटकन जाऊन जिजूंना सांगावं, म्हणून मी एवढ्या घाई आतमध्ये इथे आलो, बाकी विशेष काही नाही हां, असं म्हणत आजीला तो उत्तर देतो. आजी म्हणते, मला तुझं वागणंच पडून नाही राहिलं बरं, तुझं वागणं विक्षिप्तसारखं होत चालले, मला ना तुझ्याशी बोलायचंच नाही, असं आजी बोलते. आणि अर्णवकडे रागाने मोठी मोठी डोळे करून पाहू लागते. अर्णवशी बोलून आजी बाहेर निघून जाते. तर इथे अर्णव आणि राकेशमध्ये काहीतरी चालू आहे हे आजीचं म्हणणं असतं, पण आजीला तेच नेमकं काय आहे तेच समजत नसतं. राकेश मात्र म्हणत असतो, हल्ली हा माझ्याशी फार विचित्र वागायला लागले, मला ना या घरात राहू को नको तेच तुम्ही एकदा स्पष्ट सांगून द्या, घर जावई झालो म्हणून काय झालं, तुम्ही दरवेळेला येऊन माझा अपमान करणार का, असं तो जावई आता बोलू लागलेला असतो. आजीला पण खरंच जावयाची खीव येऊ लागते की घर जावई म्हणून तू त्याच्याशी जरा विक्षिप्तच वागतोय असं तसं. आणि त्याचं वागणं त्याचं बोलणं हे आता मामाच्या पण लक्षात येतं की हा काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करतोय, पण नक्की काय हे त्या सगळ्यांनाही कळेना. सगळेजण त्याच्याकडे पाहत असतात, पण आता राग येतोय पण सांगणार कोणाला, सगळेजण आपापल्या खोलीत निघून जातात. राकेश मात्र आता ह्या सगळ्यातनं वाचलेला आहे. त्याने प्लॅन केल्याप्रमाणे तो तिथे पोहोचला. त्याला माहिती होतं की त्याला शोधण्यासाठी हा अर्णव सगळ्यात पहिले खोलीत येणार. त्याने अगोदरच प्लॅनिंग तशी करून ठेवलेली होती. रूमचा दरवाजा आतनं बंद आणि खिडकीतनं बाहेर जाणं हे सगळं त्याचं पहिलेच प्लॅन होतं. प्री प्लॅन असल्यामुळे त्याला हे सगळं करणं सोपं गेलेलं असतं. अर्णव आता विचारात पडला, जर हा इथे तर तो मोबाईल तिकडे चोरला कोण असेल असा प्रश्न आता त्यांना पडला आहे. इतका वेळ तर डाऊट आपण राकेशवरतीच घेत होतो, पण हा काही संबंधच कळेना. तितक्यातच पोलिसांचा फोन येतो आणि MG रोडवरती कोणतरी त्या शलाकाचा मोबाईल ऑन केला हे लक्षात येतं. तर हा तोच पत्ता आहे जिथे आपण मोबाईल रिपेरिंगला टाकला होता आणि तो राकेशकडे होता. पहिले असं वाटलं होतं की आपण चुकीचा नेम लावतो आहे, पण पुन्हा एकदा पोलिसांकडनं माहिती मिळाल्याप्रमाणे MG रोड म्हणजे ज्या ठिकाणी मोबाईल रिपेअरला दिला त्या लोकेशनचा पत्ता कळाला आहे आणि तो मोबाईल तिथे चोरीला गेला आहे असं कळलं आहे. आता हा मोबाईल राकेशनीच तिथे तिथून आणला आहे हे तर नाही सिद्ध झालं, पण हे नक्की सिद्ध झालं की खोलीमध्ये जो मोबाईल मिळाला तो शलाकाच्या ताईचा होता आणि तो कोणाच्या खोलीत मिळाला तर राकेशच्या. आता अर्णव आणि ईश्वरी हे नक्की क्लिअर करू शकले की तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून राकेश आहे. पण आता युक्ती तरी काय वापरायची हे सगळं शोधण्यासाठी. तर ईश्वरी म्हणते की माझ्याकडे एक युक्ती आहे की ताईकडे जे घर होतं त्या घराचा पत्ता आहे, तर त्या घराच्या पत्त्यावर आपण तिथे जाऊन थोडीफार चौकशी करू शकतो. ताईच्या घराचा ॲड्रेस इथे ईश्वरी अर्णवला दाखवते आणि हट्ट करू लागते की आपण आत्ताच्या आत्ता ह्या क्षणाला तिच्या घरी जाऊया, तिथे जाऊन आपण राकेशचा फोटो दाखवूया आणि हाच तो राजेंद्र का हा प्रश्न पण त्यांना जाऊन विचारू. आणि तिथे गेल्यावर आपल्याला सगळ्यात मोठी अशी काहीतरी बातमी हातात लागू शकते, आपल्याकडे पुरावा आधीच मी तयार होऊ शकतो ना, आत्ता आपण गाफील नको राहायला. अर्णव नकार देत असतो, ईश्वरी मात्र त्याला तयार करते आणि ईश्वरीच्या म्हणण्यानुसार तो करायचं ठरवतो. कारण त्याला आता त्याच्या ताईची म्हणजे अंजलीची काळजी वाटू लागली की अंजली ताई ह्या सगळ्या गोष्टीत अडकली आहे, तो खूनी निघाला, तो पुढे जाऊन आपल्या अंजलीचाही खून करू शकतो. आणि ठरल्याप्रमाणे दोघंजण निघाले आणि तिथे वाटेतच खाली रस्त्यात आजी भेटते. आजी विचारू लागते की एवढ्या रात्री तुम्ही दोघंजणं कुठं निघाले. तर इथे अर्णव खोटं बोलतो आणि सांगतो की आजी माझ्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला आहे, पुण्याला आहे, तरी आम्ही थोडं घाईत जाऊनच येतो. तर ईश्वरी पण म्हणते हे एकटेच निघाले होते, मी त्यांना एकटं नको जाऊ म्हणून मी त्यांच्यासोबत जाते, पण आम्ही उद्या सकाळपर्यंत काही करून रिटर्न येऊ, तुम्ही काळजी करू नका.
आणि उद्या संध्याकाळी आपल्या ताईचं डोहाळे जेवण आहे, तर आम्ही त्याच्या आधी घरीच असू, असं छान प्रकारे आजीला इथे अर्णव आणि ईश्वरी समजावून सांगतात. आणि आजी म्हणते हो सावकाश जा, काळजी करू नका इथली. आजी आता म्हणू लागते कोण असेल तो मित्र. आता इथे घाई गडबडीने अर्णव आणि ईश्वरी निघालेले असतात इकडे आपल्या पुण्याला, साताऱ्याला, जिथे शालकाताईचं घर आहे त्या ठिकाणी जाण्यासाठी. आता वाटेमध्ये इथे राकेशबद्दल इथे इतकी चिडीत असते ना अर्णवला. अर्णव संताप करत असतो. अर्णव म्हणू लागतो की कसल्या व्यक्तीशी माझ्या बहिणीचे लग्न करून दिलं मी, अगोदर मला बुद्धी कशी सुचली नाही की मी चौकशी करायला हवी, मी हे सगळं अगोदर का नाही केलं. स्वतःच्या जीवाचा संताप इथे तो करून घेत असतो. त्याला ईश्वरी समजावून सांगत असते की आपल्याला खूप दूर जायचे, तुम्ही आत्ता रागराग चिडचिड करू नका, डोकं शांत ठेवा आणि ताईचा विचार अजिबात म्हणजे असं वाईट करू नका, चांगलंच घडणार आहे आपल्यासोबत असा विचार करा, झालं गेलं ते झालं. आता आपल्याला गाडी चालवताना मन शांत ठेवायला हवं, अशी चिडचिड वगैरे करणं सोपं आणि चांगलं नाही, त्यामुळे डोकं शांत ठेवा असं म्हणू लागते. आणि ती विषयांतर करत करत त्याच्या मनाचा म्हणजे मनाला फ्रेश करण्याचा प्रयत्न करू लागते. तरी ती इकडची तिकडच्या गोष्टी बोलता बोलता बोलत असते. अर्णवचं मन दुसऱ्या दिशेने भडकटवण्याचा प्रयत्न करत असते आणि बोलता बोलता मग ती काही पण विषय काढते. तितक्यातच तिला वाटेत चहा दिसू लागतो. मग ती चहावाल्याची टपरीवर थांबते. चहावाल्याच्या टपरीवर थांबल्यानंतर लगेचच ती म्हणू लागते मी ना तुम्हाला माझ्या हाताने कॉफी करून देते. तर इथे ती छान कॉमेडी करत असते की आपल्याकडे इतकी छान छान फॅसिलिटी आहे, आपण ना एक छान कडू लोकांसाठी कडू अशी कॉफी बनवूया. आपण तर चहा लवर आहे, आपण मस्त गोड चहा पिऊया, पण कडू लोक जे असतात ना त्यांच्यासाठी आपण कडू कडू कॉफी बनवू. असा विषयांतर करत करत ती कॉफीचा विषय काढते. अर्णवचं पण काही तिच्याकडे लक्ष नसतं. त्या चहावाल्यासोबत इतके छान गप्पा मारत असते ईश्वरी. गप्पा मारता मारता तिथे ती वेळ काढण्याचा प्रयत्न करत असते आणि मूडही अर्णवचा फ्रेश करण्याचा प्रयत्न करत असते अर्णवसाठी. मग ती कॉफी बनवायला घेते. मोठं पातेलं घे, खूप जास्त पाणी टाक, पाण्यामध्ये साखर अजिबात टाकायची नाही, कडू लोक कडूच पदार्थ पितात आणि खातात. खूप जास्त कॉफी टाकायची, खूप कडू करायची आणि द्यायची प्यायला कडू लोकांसाठी. असं ती तिथे कॉमेडी करत असते आणि चायवाला हसत असतो. त्यांच्या गप्पा गोष्टींमध्ये तोही इंटरेस्ट घेत असतो आणि छान तिथे त्यांची मैफल रंगलेली असते कॉफीची. आणि अर्णवचा मूड काही केला सुधरेच ना, तो लक्षच देईना. तर इथे मुद्दामच आता ईश्वरी सगळं करता करता म्हणू लागते की माझ्या हाताला भाजलं भाजलं. आणि तिच्या हाताला भाजलं पाहिल्यानंतर अर्णवचा जीव कासावीस होऊ लागतो आणि तिला बसलेल्या चटक्यामुळे त्यालाही वाईट वाटतं आणि तो लगेचच उठतो. तिचा हातात घेऊ लागतो. हातात घेतल्यानंतर लगेचच तो म्हणू लागतो तुझं अजिबात कशात लक्ष नसतं, बघू बरं माझ्याकडे. मग त्या हातांवरती छान प्रकारे फुंकर तो घालू लागतो आणि स्वतःची काळजी घेत जायची असं हक्काने सांगू लागतो. आता इथे तू ही रे माझा मितवा असं मनातले मनात म्हणत ईश्वरी त्याच्याकडे पाहत असते. पुढील भागामध्ये पाहायला मिळेल जिथे शालकाची काकू आणि काका असतात तिथे गेल्यानंतर हाच तो व्यक्ती असं म्हणण्या अगोदरच त्या बाईला राकेशने धमकी दिलेली असते. त्याच्यामुळे ती बाई काही केल्या आता शालकाचा नवरा कोण आहे हे सांगायला तयार नाही. तिच्या मनात भरलेली भीती आणि त्याने घातलेली भीती याच्यामुळे आता ईश्वरी त्यांना तयार करू शकेल का खरं बोलण्यासाठी हे पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.